नमस्कार. कधीकधी आपल्या आरोग्यावर अगदी छोट्या छोट्या गोष्टीही मोठे मोठे बदल घडवून आणतात. आज मी अशाच एका छोट्या पण प्रभावी गोष्टीबद्दल बोलणार आहे. ती म्हणजे हिरवी वेलची, वेलदोडे. वेलची ही फक्त सुगंधी मसाला नसून औषधी गुणांनी भरलेली आयुर्वेदिक वनस्पती आहे. या वेलचीमध्ये इतकी शक्ती आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही. आयुर्वेदानुसार वेलची ही सात्विक आणि त्रिदोष संतुलन करणारी आहे. ती वात, पित्त आणि कफ यांना संतुलित ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही रोज 2 वेलचीचे दाणे सलग 15 दिवस खाल्ले तर तुमच्या शरीरात काही खास बदल नक्कीच जाणवतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुम्हाला सांगणार आहे की वेलची रोजच्या जीवनात कशी वापरायची, कशी खायची आणि 15 दिवस रोज खाल्ल्यास काय बदल जाणवतील. चला तर मग जाणून घेऊया हिरवी वेलची खाण्याचे चमत्कारिक फायदे. हृदयासाठी काय फायदा होतो? पहिला फायदा, हृदयासाठी. वेलचीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ती नैसर्गिक डायुरेटिक म्हणून काम करते. म्हणजेच शरीरातील अतिरिक्त पाणी व मीठ बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो. काही अभ्यासानुसार रोज वेलची खाल्ल्याने ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. विशेषतः ज्यांचा बीपी थोडा जास्त, त्यांच्यासाठी ती उपयोगी ठरू शकते. वेलचीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स जसे फ्लॅव्होनॉइड्स, पॉलिफेनॉल्स असतात. हे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात. रक्तवाहिन्यांची सूज, इन्फ्लेमेशन कमी करतात. रक्तवाहिन्या लवचिक, रिलॅक्स्ड राहतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि बीपीवरचा ताण कमी होतो. पचनासाठी काय फायदा होतो? आजकाल चुकीची आहारशैली, ताणतणाव, घाईघाईनं जेवण, जड तेलकट पदार्थ यामुळे गॅस, आम्लपित्त, पोट फुगणे, ढेकरा, जळजळ या तक्रारी खूप वाढल्या आहेत. वय वाढले की ताणतणावही वाढतो. जठराग्नी हळूहळू कमकुवत होतो आणि इथूनच पचनाच्या समस्या सुरू होतात. जेवणानंतर 1 ते 2 वेलचीचे दाणे हळूहळू चावल्यास ब्लोटिंग व अस्वस्थता कमी होते आणि पचन सुधारते. वेलचीचा उष्ण पण सौम्य गुण पोटात आग जास्त न वाढवता जठराग्नीला योग्य प्रकारे सक्रिय करतो. त्यामुळे अन्न नीट पचायला सुरुवात होते. पोटात अन्न दगडासारखं बसल्यासारखं वाटत नाही. म्हणून रोज जेवणानंतर 1 ते 2 वेलची चघळणे ही एक सोपी, नैसर्गिक आणि सुरक्षित सवय आहे. दुर्गंधीयुक्त श्वासासाठी काय फायदा होतो? तोंडातून येणारी दुर्गंधी ही अनेकदा पोट किंवा तोंडाच्या आरोग्याचा इशारा असते. वेलचीतील एसेन्शियल ऑइल्समध्ये शक्तिशाली अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून दुर्गंधी दूर करतात. म्हणूनच पूर्वी लोक जेवणानंतर वेलची खात असत. तो एक आयुर्वेदिक स्वच्छतेचा भाग होता. हंगामी त्रासांसाठी काय फायदा होतो? पावसाळा किंवा हिवाळ्यात अनेकांना सर्दी, नाक बंद होणे, सायनसचा त्रास होतो. वेलचीची प्रकृती उष्ण असल्याने ती कफ विरघळवते, छातीतला कोंडलेपणा कमी करते आणि श्वास घेणे सुलभ करते. तिचे एक्सपेक्टरंट गुणधर्म दमा, ब्रॉन्कायटिस आणि हट्टी सर्दीतही उपयोगी ठरतात. वेलची रोजच्या जीवनात कशी वापरायची? पद्धत 1. चावून खा. जेवणानंतर 2 वेलचीचे दाणे हळूहळू चावा. हवे असल्यास वेलची, बडीशेप आणि ओवा एकत्र करून छान मुखवास बनवू शकता. यामुळे पचन सुधारेल आणि श्वास नैसर्गिकरित्या ताजा राहील. पद्धत 2. घरगुती कॉफ सिरप. थोडी वेलची पावडर, कच्चा मध, अर्ध्या लिंबाचा रस, 1 चिमूट काळी मिरी सर्व मिक्स करा. हे मिश्रण रोज 1 चमचा घेतल्यास घशातील जळजळ, सर्दी खोकल्यात आराम मिळतो. पद्धत 3. वेलचीचा चहा. 3 ते 4 वेलचीचे दाणे कुटून पाण्यात टाका. 2 ते 3 मिनिटे उकळा आणि गरम गरम प्या. हवे असल्यास थोडी काळी मिरी घाला. हा चहा शांत करणारा, आरामदायक आणि हळूहळू डिटॉक्स करणारा आहे. 15 दिवस रोज केल्यास काय बदल जाणवतील? शरीर आतून हलकं वाटेल. जेवणानंतरची ब्लोटिंग कमी होईल. श्वास ताजा आणि मन प्रसन्न राहील. सायनस क्लिअर होतील. ब्लड प्रेशर हळूहळू हेल्दी पातळीच्या दिशेने जाईल. नेहमी मोठ्या औषधांचीच गरज नसते. आरोग्य सुधारण्यासाठी रोजच्या छोट्या छोट्या सवयी पुरेशा ठरतात. वेलची चावा, चहात घाला. जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. वेलचीसारखी साधी गोष्ट
शरीरासोबतच मनालाही फायदा देते. आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर ती नक्कीच तुमच्या घरच्यांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. अशाच सोप्या, नैसर्गिक आणि आयुर्वेदिक हेल्थ टिप्ससाठी अवनीज टिप्स चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. लक्षात ठेवा, लहान सवयी मोठा बदल घडवतात. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि सकारात्मक रहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.